जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज संडे आहे। ही व्हिडिओ कदाचित उद्या येईल कारण एडिट वगैरे करून। मित्रांनो, आज आपण निघत आहोत बदलापूरला उल्हास नदी चौपाटीवरती जो जत्रा महोत्सव लागलेला आहे। ॲक्च्युअली मालवणी महोत्सव आहे। चला जाऊया आणि मालवणी महोत्सव कशा प्रकारचा असतो, काय काय तिथे खाद्य संस्कृती आहे ते पण पाहूया। आणि खूप धमाल मजा येते मालवणी महोत्सवाला। फूड स्टॉल वगैरे लागलेले असतात, वेगवेगळे मसाले वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। आणि खूप थंडी आहे त्यामुळे मी पूर्ण जॅकेट वगैरे घालून प्रॉपर आहे, कारण नदीवरती खूप थंडी आहे। तशी तर बदलापूरला ऑलमोस्ट थंडी पडलेलीच आहे। तर चला जाऊया आणि निघूया। बदलापूरचा जत्रा महोत्सव जो मालवणी महोत्सव आहे तो पाहूया। आणि आता कंटिन्यू बदलापूरमध्ये जत्रा महोत्सव सुरू होतील मित्रांनो। वेगवेगळे जत्रा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला निघूया आणि डायरेक्ट भेटू बदलापूरच्या उल्हास नदी चौपाटीवरती। चला मित्रांनो, सर्वात आधी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा बदलापूरचा जो स्मारक आहे त्याला आपण प्रदक्षिणा मारून आणि त्या साईडनं जाऊया। खूपच सुंदर असं स्मारक आहे मित्रांनो आणि खूप थंडी वाजते। ते नाही माहित मला आता। मित्रांनो, आलोय आपण आता नवीन उड्डाणपुलावरती आहे बदलापूरच्या। आणि आता इथे तुम्ही बघू शकता बदलापूर मालवणी महोत्सव लागलेला आहे। गाडी लावायला जागा शोधूया। खूपच मोठा असा आकाश पाळणा आहे मित्रांनो। मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण। तुम्ही गर्दी बघू शकता खाली आणि हा मोठा आकाश पाळणा आहे। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूपच गर्दी आहे आणि बघू शकता तुम्ही समोर गाडी पार्क केली आहे। चला जाऊया खाली। साफ आहे। मित्रांनो, तुम्ही क्राऊड बघू शकता आणि दरवर्षीप्रमाणे उल्हास नदी चौपाटीवरती हा जत्रा महोत्सव असतो। खूपच क्राऊड आहे मित्रांनो। सर्व फॅमिली आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। इथे तुम्ही विविध लोणचं बघू शकता मित्रांनो, घरगुती मसाले वगैरे सर्व प्रदर्शन असतं मित्रांनो या ठिकाणी। तुम्हाला ज्या ज्या गोष्टी कोकणातल्या आहेत त्या सर्व इथे बघायला मिळतील मित्रांनो। मसाले वगैरे बघू शकता मित्रांनो। लाडू वगैरे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। लाडू, खाजे वगैरे सर्व उपलब्ध आहेत आणि खूपच मोठी अशी मालवणी जत्रा आहे मित्रांनो। ते गृहिणींनी लोणचं वगैरे टाकलं आहे आणि प्रतिसाद चांगला मिळतो आहे मित्रांनो मालवणी जत्रेला। मित्रांनो, इथे वेगवेगळ्या थाळ्या लावल्यात मालवणी स्टाईलमधल्या आणि खेकडा, बांगडा वगैरे सर्व थाळ्या बघायला मिळतील मित्रांनो। रेट पण दिलेले 25 तारखेपर्यंत महोत्सव मित्रांनो। नक्की येऊ शकता आणि या थाळ्यांचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही। खूपच सुंदर सुंदर थाळ्या लावलेल्या आहेत मित्रांनो। खिमा पाव, कलेजी पाव, मित्रांनो या ठिकाणी थोडा कार्यक्रम वगैरे चालू आहे आणि महिलांचे कार्यक्रम, डान्स वगैरे चालू आहेत। लकी ड्रॉ होणार आहेत आणि 10 रुपयात पैठणी मिळणार आहे। तर कृपया आपण त्यामधून आपल्याला पैठणी मिळणारच, ही शाश्वती असणारच आहे। त्यामुळे आपण ही सुवर्ण संधी सोडायची नाहीये। जे स्पर्धक उपस्थित आहेत त्यांनी आपल्याला माजी सभासद याची नाव नोंदणी सुरू आहे, तरी कृपया आपण याचा लाभ घ्यायचा आहे। आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी
दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि या ठिकाणी मी आता जय जय महाराष्ट्र गीत बोलणार आहे. जसं येईल तसं गोड मानून घ्या, काय चूक आपला समास. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अप्रतिम असं सुरेल आवाजात आपण त्यांचं गीत पाहिलेलं आहे. आणि आता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. श्री माऊली कृपा कला अकादमी तर्फे आजची ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. दुहेरी नृत्य स्पर्धा. आणि स्पर्धा तयार आहे. सर्व स्पर्धकांना विनंती आहे, नम्रतेची विनंती की आपण कोड घ्यायचं आहे. जे आपले कोड जनरेट झालेले आहेत ते कोड घ्यायला आपण विसरायचं नाहीये. स्टेजच्या पुढेच सागर मिडबावकर आहेत, त्यांच्याकडून आपण कोड घेऊ शकता. श्री समर्थ कृपा व्हेज चायनीज सेंटर. काय होयाता घेवा, सगळा व्हेज असा. वा मित्रांनो, फ्रूट आईस्क्रीम आहे. आता आपण सेकंड गल्लीमध्ये प्रवेश केला आहे मित्रांनो. मोबाईलचे कव्हर वगैरे सर्व उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी पण बरीच गर्दी तुम्हाला बघायला मिळते. एकच उरलेलं आहे आणि तुमचं मी आवाज फक्त काय विचारत नाही का आपल्या दोघांचं काय बघ ना. मालवणी मसाला बघा, 30 रुपये पाव किलो आहे. एकच आहे म्हणजे आधी टेस्ट करून बघा, नाही तर घरी नेऊन काय बिना टेस्टचे पापड नेऊन ठेका नको. कशा आता 8ला 1 100ला घे ना. कसं लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना. खूपच वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं अवेलेबल आहेत. मित्रांनो, हे काहीतरी युनिक आहे जत्रेमध्ये. फक्त 5 मिनिटात टी शर्ट प्रिंटिंग मशीन वगैरे आणलेली आहे. आणि खूपच वेगवेगळ्या कॅलिग्राफीचे आणि मराठी मेसेजेसमधले टी शर्ट आहेत मित्रांनो.
कुल्फी कुल्फी सुक्या बघ सुक्या एक पाहिजे. किती 50 ना? चला मित्रांनो, बरीच शॉपिंग करून झाली, आता निघूया आपण. सो मित्रांनो, जस्ट जाऊन आलोय आणि खूप थंडी होती, खूपच सुंदर आणि खूप गर्दी होती मित्रांनो. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय.